आणि स्ट्राइक एंड वरती पाहताय तुम्ही सोमा या खेळाडू बबलू आहे स्ट्राइक वरती सॉरी आणि नॉन स्ट्राइक एंड वरती ला पाहतोय आपण सोमा. अंतिम सामना पाहतोय पहिल्या फेरी मधला विचार केला तर हा दुसरा सामना होता आणि वेळ वेळ थोडीशी झाली होती त्याच कारणास्तव तो चौथा सामना खेळवला जातोय याच्याकडे लक्ष असू द्या. आणि त्याच नंतर आता पहिल्या बॉल डॉट आलाय दुसऱ्या बॉल इथे थोडस फील्ड मध्ये चेंज पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सज्ज राऊंड द विकेट यावेळेस स्विचिटचा प्रयत्न हलकीशी बॅटची कडा लागली या देखील बॉलवरती धाव मिळणार नाहीये इथे सरळ बॅट में धावा बनवावा लागतील शिलठाकुरवाडी संघाला. इथून कमीत कमी 4 षटकामध्ये तरी 50 तरी धावा करावा लागतील. कासगाववाडी संघाचा जर विचार केला फार चांगला खेळ बघितला अनेकदा मी या संघाचा. अनेकदा पनवेल विभागामध्ये जेव्हा येतात चांगला सातत्याने खेळ करत असा हा कासगाववाडी नाना संघ तुम्ही पाहताय क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून गती कमी केले पारखलाय शॉट फसलाय. आता लॉंग ऑन मध्ये चेतनला पाहतोय कुठल्याही प्रकारची चुकी अजिबात होणार नाहीये. पहिला गडी बाद झालाय बबलू शिलठाकुरवाडी संघाचा पहिला गडी बाद झालाय. बॅक टू द डगआउट बबलू हा खेळाडू 3 बॉल मध्ये कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये आणि त्याच नंतर विकेट संपुष्टात आणली करताना राजू बालू या गोलंदाजांना मास्टर माइंड खेळाडू का म्हटलं जात आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवले गोलंदाज बालू याच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या बघा बॅट्समन रेडी राहायचं बघा नेक्स्ट बॅट्समन रेडी राहा लक्ष असू द्या वेळेचं बंधन असणार बघा तुम्हाला. विचार केला 3 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची धाव दिली नाहीये. नवीन खेळाडू दाखल झालाय फुल टॉस बॉल यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉयर नवीन खेळाडू दाखल झाला होता मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या माघारी विशालला परतावा लागलाय. त्रिफळाचीत बाद केलाय यष्ट्या वाकवल्या गेल्या शिलठाकुरवाडी संघाच्या विशालच्या. अजून एक बॅक टू बॅक 2 विकेट मिळवले गोलंदाज बालू या गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी. अजून एक खेळाडू होईल बाद. बॅटिंग पाहायला मिळाली अगदी पुलर लेनचा बॉल फेकला होता गोलंदाज बाळून आणि त्याच नंतर संधी निर्माण करता आली नाही खेळाडूला. विशालला आल्या माघारी परतावं लागलं. सस्त्यामध्ये बाद झाला 2 खेळाडू विचार केला तर बबलू बाद झाला त्याच नंतर विशाल देखील बाद झाला. संघाचे प्रमुख अस्त्र पाहायला मिळाले तर ते 2 खेळाडू बाद केले आतापर्यंत. विचार केला पहिले षटक इथे मेडन षटक राहिलंय बघा एकदा जोरदार डाल्या बालूसाठी जबरदस्त षटक फेकलंय बघा 2 विकेट मिळवले आणि मेडन षटक राहिलं या स्पर्धेमध्ये. खरं तर आजच्या तिसरा दिवस स्पर्धेमधलं मेडन षटक राहिलंय बाळू या मास्टर माइंड खेळाडूच्या नावावरती. कासगाववाडी संघाचा पाहतोय आपण मास्टर माइंड खेळाडू बालू च्या स्वरूपात मेडन षटक राहिले 2 विकेट कुठल्याही प्रकारचा सांघिक धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली नाहीये पूर्णपणे 0 धावसंख्या पाहताय तुम्ही. चेतनला पाहतोय वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यामध्ये दुसरा अतिशय भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय पंचांचा फिंगर अप अजून 1 विकेट क्या बात आहे. आता विचार केला तर 7 चेंडू मध्ये 3 विकेट आणि 7 चेंडू फेकले आतापर्यंत कुठल्याही प्रकारची धावपलकावरती लागली नाहीये. खराब बॅटिंग शिलठाकुरवाडी संघ. आता विचार केला तर विकेट गेलाय तो खेळाडू पाहतोय आपण सोमा देखील बाद झालाय बघा. 3 खेळाडू 0 धावसंख्येवरती बाद झालेत. खराब दयनीय अवस्था पाहायला मिळाले पूर्णपणे आता अडचणीमध्ये संघ सापडला शिलठाकुरवाडी संघ. विचार केला तर एखादी पार्टनरशिप तुम्हाला करावे लागेल विकेट चांगली ठेवावी लागेल शेवटच्या षटकापर्यंत. विचार केला दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती विकेट संपुष्टात आणले गोलंदाज चेतनला पाहतोय मार्कवरती आणि त्याच नंतर नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती एकनाथ या खेळाडूला. दत्तू आणि एकनाथाशी जोडी पाहतोय 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची. हा देखील आखूड टप्प्याचा बॉल होता 8 बॉल जवळपास समाप्त झाले. कौतुक करावं तेवढं कमी कासगाववाडी टीमचा. विचार केला 8 चेंडू समाप्त झाले आतापर्यंत धावा आल्या नाहीये धावपलकावरती 3 गडी बाद 0 धावसंख्या.
पहिला दोन बॉलनं दंडित केलं होतं शिल ठाकूरवाडी संघाला. तर बाळूनं फक्त 4 चेंडू फेकलं. अतिशय बॅटची कडा इथपर्यंत आवाज आलाय. 4 गडी बाद आल्या माघारी परतावला. हा देखील शून्य धावसंख्येवरती बाद झालाय. एकनाथ बॅक टू द डगआउट. 4 खेळाडू शून्य धावसंख्येवरती परतले. आतापर्यंत विचार केला तर गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय विकेटवरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. बघा सेकंड राऊंडची पहिली मॅच असणार बघा. मी विनंती करते कोपऱ्याची कासगाववाडी पांड्याचा संघ असेल आणि त्यांच्या विरोधात संघ असेल आनंदवाडी संघ. पहिला पुकार असेल टॉस करण्यासाठी आपण या प्लीज. 4 गडी बाद. एकनाथ देखील बाद झालाय. विचार केला 4 गडी शून्य धावसंख्येवरती बाद झाले. खराब बॅटिंग पाहायला मिळाल्या. अर्धा निम्मा संघ गारद केलाय. गोलंदाजी करत असताना चेतन 2 विकेट. त्याच नंतर पहिल्या षटकामध्ये बाळूनं मास्टर माइंड या खेळाडूने षटक फेकलं होतं. त्याच नंतर त्या षटकामध्ये 2 विकेट आणि त्याच नंतर 4ही डॉट बॉल फेकले गेले होते. मेडन षटक राहिलं. पहिलं षटक विचार केला तर आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले चेतननं. यावेळेस लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली. त्याच नंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूला पाठवलाय. 2 धाबेचा प्रयत्न तोपर्यंत नकार दिलाय. धाव झाली नसती कदाचित विकेट गेले असते आणि ते एका धावेने अखेरकार अगदी 10 चेंडूचा सामना करावा लागला शिल ठाकूरवाडी संघाला. अखेरकार धावांचा इथे दरवाजा उघडला जातोय. 1 धाव धावपलकावरती लागले गेले. 4 गडी बाद. शेवटच्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. चेतनला पुन्हा एकदा पाहतोय आपण ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण दत्तूला. अगदी लेग बिफोरचा शिकार बनला गेलाय. 5 गडी बाद. एष्ट्याच्या मधोमध सापडला जातोय आणि लेग बिफोरच्या साह्यात विकेट मिळाले. गोलंदाज चेतनला 3 विकेट मिळवले. दुसऱ्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या 1 आणि 3 गड्यांना बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हा सामना कदाचित लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय की काय प्रेक्षकांना. सामन्यामध्ये मजा राहिली नाहीये. 5 गड्यांमध्ये म्हणजे अर्धा निम्मा संघ गारद केलाय. या 2 षटकामध्ये 5 गडी बाद. धावसंख्या पाहिली तर आपण 1 धावसंख्या. शेवटचा अंतिम बॉलचा सामना करण्यासाठी नवीन खेळाडू दाखल झालाय. 7व्या क्रमांकावरती खेळाडू पाहतोय आपण शिल ठाकूरवाडी संघाचा निलेश. हरी आणि निलेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅक नाहीये का? यस. किती धावेची पॅनल्टी? 2 धावेची. यस डेफिनेटली. ड्रेस कोड अनिवार्य राहील बघा. स्पर्धेचा नियम बघा. 2 धावेची पॅनल्टी अजून ऍड केल्या जातील त्या धावा. फटका बसलाय. आउटसाइड द अप स्टंप वरती मारा केलाय. क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेमध्ये पकडलाय. जेल संपलाय खेळ. निलेश आल्या माघारी परतावा लागलाय. 2 षटक समाप्ती जर विचार केला तर पूर्णपणे बिकट अवस्था पाहायला मिळाली. 6 गडी बाद. धावसंख्या पाहायला मिळते. शिल ठाकूरवाडी संघ बॅटिंग करत असताना फक्त 1 धावसंख्या. दोन षटक समाप्तीनंतर फक्त 1 धाव धावपलकावरती लागले बघा आणि 6 विकेट. पूर्णपणे आनंद पाहायला मिळतोय चेहऱ्यावरती. आनंदी पाहायला मिळते. कासगाववाडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जबरदस्त वापसी निर्माण केलंय. कमबॅक केलंय बघा. 2 षटकामध्ये फक्त अखेरकार 1 धाव खर्च केले. स्वतःचा सरसेनापती स्विचिटचा प्रयत्न. नानाचा स्वागत केलाय चौकारानं. जबरदस्त फटका एक्झिक्यूट पाहायला मिळालाय. अतिशय थर्डमॅन चेंडू मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. मिळतील या 4 धावा. तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती आलाय दमदार चौकार. फलंदाज पाहतोय आपण आरीच्या बॅटमधला पहिला दमदार चौकार पाहायला मिळालाय. 5 धावा धावपलकावरती पाहताय तुम्ही. तिसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली. आता उरलेल्या 11 चेंडू मध्ये चांगला खेळ करावा लागेल. फुल टॉस बॉल. अगदी चांगला चेंडू रिलीज केलाय बघा नाना या गोलंदाजानं. नानाचा विचार केला तर चांगला खेळाडू पाहतोय आपण कासगाववाडी संघाचा. त्याच नंतर मास्टर माइंड पहिला षटक फेकलं होतं बालू. तो देखील चांगला एक गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय. त्याच नंतर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 धावा खर्च केल्या. फटका बसलाय. अगदी लॉंग ऑफ मिड ऑफचा फिल्डर आहे. चुकी अजिबात होणार नाहीये. 7 गडी बाद. 5 धावा.
पर्यंत विचार केला कासगाववाडी संघाच्या गोलंदाजांना फार चांगली गोलंदाजपाठच्या अलीकडच्या षटकाचा जर विचार केला चेतन तब्बल 4 विकेट मिळवले आणि फक्त 1 धाव खर्च केली आणि पहिल्या षटकामध्ये मेडन षटक राहिलं मास्टर माइंड खेळाडू पाहतोय आपण बालूच्या माध्यमातून आणि तिसऱ्या षटकाला दमदार सुरुवात केली होती चौकारनं सुरुवात केली होती इथे स्कूप शॉट उडवण्याचा प्रयत्न केला होता फटका बसलाय डायरेक्ट हिट करेपर्यंत खेळाडू बाद अजून एक रनआउटचा शिकार बनलाय 8 गडी बाद धावसंख्याचा विचार केला स्थिर धावसंख्या 5 धावात 8 गडी बाद माध्यमातनं इथे मिळतील ओव्हर थ्रोच्या 2 धावा डायरेक्ट गेट पर्यंत खेळाडू सेफ मध्ये आहे बघा आणि त्याच नंतर या 2 धावा मिळतील या बॉल वरती टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 8 गडी बाद 7 धावा रन कमी विकेट जास्त आहेत बघा स्कोर कार्ड वरती पाहताय तुम्ही शेवटचा अंतिम बॉल या षटकामधला फक्त 4 धावा खर्च केल्या एक लेग त्याच नंतर षटक क्रमांक तिसरे देखील समाप्त झालाय फार कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली 3 षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 7 धावा पाहतोय अंतिम षटक घेऊन आलाय आपल्या संघाकडनं कासगाववाडी संघाकडनं पहिला बॉल ती स्वागत केलाय डाऊन द ग्राउंड उडवलाय भरपूर उशिरानं चौकार आलाय अखेर कास विचार केला 19व्या बॉल वरती आलाय चौकार आणि तो देखील चौकार आलाय सुरेशच्या बॅट मध्ये पहिला दमदार चौकार पाहायला मिळालाय टीमची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरकली जाते धावसंख्या पाहताय तुम्ही डबल डिजिट मध्ये धावसंख्या पोहोचली चौथ्या षटकामध्ये पहिल्या बॉल वरती 11 धावा 8 गडी बाद 11 धावा 8 गडी बाद फुलटॉस विकेट यष्ट्या उद्ध्वस्त केल्या विवेक या गोलंदाजानं 9 गडी बाद 11 धावा धावपलकावरती अंतिम एका आता विकेटची गरज कासगाववाडी संघ ऑल आउट करेल की काय या शिलटॉकरवाडी संघाला याच्याकडे नजर असतील प्रेक्षकांच्या 4 षटकाची मॅच पाहतोय इथे दयनीय अवस्था पाहायला मिळाली शिलटाकरवाडी संघाची आतापर्यंत खराब कामगिरी राहिली फलंदाजीच्या माध्यमातून एकही खेळाडू थांबला नाहीये सदस्य 2 मिनिटं देखील थांबला नाहीये 5 गडी अशा प्रकारे बाद झालेत 0 धावसंख्येवरती खराब बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याच नंतर आता शेवटचा अंतिम खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये 11व्या क्रमांकावरती स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण फलंदाज सागर 11 धावा आणि 9 विकेट 11व्या क्रमांकाचा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये सागरला पाहताय तुम्ही विवेकच्या माध्यमातून 1 विकेट आले विवेकच्या बॉलवरती पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला होता सुरेशनं आणि त्याच नंतर यष्टा उद्ध्वस्त केल्या फटका हा देखील फसलाय बघा बॉल पडल्यानंतर थोडासा डीप झाला अगदी खाली राहिला उसळी पाहायला मिळाला नाहीये आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो बीट केलाय फलंदाजाला डॉट बॉल आलाय तिसरा बॉल डॉट त्याच नंतर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत गोलंदाजी करत असताना विवेकनं 4 धावा खर्च केल्या फटका अजूनही फसलाय चौथा डॉट बॉल 11 धावा धावपलकावरती आयोजकांचा वेळ वाचवला जातोय बघा विचार केला धावपलकाचा जर विचार केला ना फक्त 11 धावा 9 विकेट शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी या षटकामधले विवेक सज्ज गती कमी केली ऑल आउटची संधी जेल घेईल काय गेल सोडलाय बघा कदाचित इथे ऑल आउट झाले असते
आणि तो ज्याला सोडलाय बॅक टू द बॉलर. चेंडूला इथे अगदी पकडण्याचा यश आलं नाहीये. चेंडू हातातून निसटला जातोय. धावसंख्या एका धावेने पुढे सरकली जाते. 12 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम बॉल, कदाचित या बॉल वरती विकेट घ्यावे लागेल विवेकला तर ऑल आउट होईल संघ शील ठाकूरवाडी संघ. शेवटचा अंतिम बॉल, सेट टार्गेट बॉल. पहिल्या इनिंग मध्ये यष्ट्या वाचल्या जातात. 12 धावा, अखेरकार चौथं षटक समाप्तीनंतर धावा पाहिल्या जातात स्कोर कार्ड वरती. 12 धावा 9 गडी बाद. दुसऱ्या इनिंग मध्ये धावा बनवायच्या आहेत कासगाव वाडी टीमला. 24 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार. आपण पाहतो सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. कासगाव आपण पाहतो पांड्याचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आनंदवाडी. या दोन्ही टीमला विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये या, मात्र टॉस करण्यासाठी यायचं. आपण पाहतोय आनंदवाडी आणि कासगाव या दोन संघादरम्यान सेकंड राऊंड मधली पहिली लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहायला गेल्या पहिल्या फेरीतील अंतिम सामना एका बाजूला आपण पाहतोय शील ठाकूरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट कासगाव नानाचा संघ. फार कमी लो स्कोरिंग सामना आपण पाहिल्या गेला अद्यापर्यंत तिसरा दिवस या स्पर्धेतील पाहतोय आणि सर्वाधिक लो स्कोरिंग सामना आपल्या भेटीला आलाय. ज्या ठिकाणी 24 चेंडू आणि अवघ्या गरज आहेत 13 धावसंख्येच्या. एखाद्या षटकामध्ये सामना जिंकला जाईल का? आयोजकांचा वेळ जो सकाळच्या सत्रामध्ये खर्च झाला तो वेळ या मॅच मध्ये कव्हर होईल का हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. आपण पाहतोय चला टॉस साठी संपर्क साधायचा आहे कासगाव टीमचे कॅप्टन आणि आनंदवाडी टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी संपर्क साधायचा कासगाव टीमचे कॅप्टन आणि आनंदवाडी टीमचे कॅप्टन. चला थोडं कॉपरेट करा. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी सेकंड आपला सुरुवात पहिल्या चेंडूवरती या मात्र थोडंसं का होईना जल्लोष पाहायला मिळाला. शील ठाकूरवाडी संघ आज भरपूर प्लेयर अनुपस्थिती असल्यामुळे आज एक प्लेयरला घेऊन उतरला मैदानाच्या आतमध्ये. त्या अनुषंगाने त्यांना देखील फारसा फरक पडणार नाही. या ज्या रीतीने 12 धावा बनल्या गेल्या 13 धावीचं टार्गेट होतं आणि पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव. दुसऱ्या चेंडूवर आलांदा कार्पेटने फटका सजवला. आपण पाहतोय लॉंगाचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे बबलूला. आपण पाहतोय एक संघाचा प्रमुख अस्त्र मात्र इथून पाहावं लागेल. अतिशय सुंदर फटका गुडघ्या वाकवलाय आणि चेंडूला फेकून दिला मिड विकेटला. हा झेल घेणं फार गरजेचं होता. यावेळेस मात्र टॉस झाला गेला आणि टॉस जिंकला. आपण पाहतोय आनंदवाडी टीमनं फक्त डिसिजन बॅटिंग निश्चित स्वरूपात जसा सामना समाप्त होईल मैदानाच्या आतमध्ये या मात्र त्वरित उतरायचं. आपण पाहतोय कासगाव पांड्याच्या टीमला विनंती असेल क्षेत्ररक्षण तुमच्या वाट्याला आलाय मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहतोय. अतिशय चांगला सामना मात्र इथून विकेटची संधी आणि इथून पाहावं लागेल झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का लागेल. आपण पाहतोय कासगाव टीमला फलंदाज बाद होईल. पण यावेळेस फलंदाज चेतन पहिला धक्का लागेल. आपण पाहतोय अवघ्या 4 अंकावरती 13 धावा बनवण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतील हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. कारण समोर शील ठाकूरवाडी संघाला देखील माहिती आहे सामना सहजरित्या कासगाव संघ जिंकेल मात्र त्यांच्या अगेन्स्ट फाईट कितपत दिली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील.
सामना दुसऱ्या ते तिसऱ्या षटकापर्यंत जरी गेला तरी देखील त्यांची फाईट आपल्याला फार चांगली पाहायला मिळेल. मात्र तसं घडेल का? नवीन फलंदाज बाळू मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन साठी इंडिया नंबर 3 साठी यावेळेस दाखल झालाय. हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. सर्वाधिक लो स्कोरिंग सामना मैदानाच्या आतमध्ये 13 धाबा आणि त्या 13 धाबांचा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत 4 चेंडू सुरेख फेकलेत गोलंदाज बबलूच्या माध्यमातून. मात्र पाहावं लागेल 5व्या चेंडूची सफर अतिशय सुंदर फटका कव्हर पॉइंट मधून उडवलाय आणि चेंडू जाईल सीमा पार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 8 अंकावरती. सामना पूर्णपणे एका षटकामध्ये खुला करण्याचा प्रयत्न. आता अद्याप आपण जर का पाहायला गेलं 13चा टार्गेट होता, 8 धावा बनले गेल्यात म्हणजे अजूनही 5 धावसंख्येची गरज असेल. एखादा षटकार एका षटकामध्ये सामना फिनिश. पाहावं लागेल बॅटची टॉप एज इथून विकेटची संधी आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा. सामना अद्यापही आपण पाहतोय बंद लिपाव्यामध्ये. येणारे 18 चेंडू आणि गरज असेल 5 धावसंख्येची. तोपर्यंत संधी देऊया डीजे आकाश. तर निश्चित स्वरूपात शील टाकरवाडी टीमला 2 धाब्याने पॅनल्टी सामोरं गेला होता. त्या कारणास्तव 2 धाबा यावेळेस ऍड केल्या जातील आणि संघाची धावसंख्या आपण पाहणार आहोत 10 धाबा. आता इथून मात्र 18 चेंडू आणि अवघ्या 3 धावसंख्येची गरज असेल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेस सज्ज होईल. सोमाला आपण पाहतोय 3 धावसंख्येची गरज. या 3 धाबा बनवण्यासाठी किती संघर्ष करण्यास भाग पाडला जाईल हे देखील पाहावं लागेल कासगाव टीम समोर. गोलंदाज सोमा राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र सुंदर फटका व्हीसेफ मध्ये चेंडू मात्र सीमा पार आणि हा विजयी फटका. सामना जिंकलाय अवघ्या 7 चेंडू मध्ये. अभिनंदन कासगाव संघ हार्डलॅग शिलटाकरोडी संघ. मात्र खेळ फार चांगला राहिला. इथून मात्र नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि या सामन्याचा सामनावीर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चेतन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 4 विकेट संपादित केल्या आणि भरपूर कमी धावसंख्येचं षटक फेकला आपण पाहतोय. तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर आपण पाहतोय. कासगाव पांड्याचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल आनंद बडिया. एक चांगली लढत पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून इथपर्यंत प्रवास गाठलाय. मात्र इथून पाहावं लागेल कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर होईल हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. मात्र मैदानाच्या आतमध्ये मैत्रीचं नाता निभवत असताना दोन्ही संघ सेकंड हँड करत असताना आपण पाहतोय. सामना जिंकला आपण पाहतोय कासगाव टीमनं आणि प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा सामना हिरो ठरला गेला आपण पाहतोय चेतन. चला कासगाव पांड्याचा संघ क्षेत्ररक्षण थोडी सजवायचं बघा, थोडं सहकार्याची अपेक्षा राहील.